दोन्ही संघ एकमेकाच्या विरुद्ध फार वेळा खेळलेले आहेत. चांगलाच अंदाज असेल एकमेकांचा त्यांना. पाहूया विकी पुजारी गोलंदाजसाठी नंदनवन असलेल्या या विकेटवरती पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. ऑन स्ट्राइक सुशील संगपाळ, नॉन स्ट्राइक श्याम. सामना चालू होते. राईट आर्म ओव्हर विकेट मारा करेल तो सुशीलसाठी एक डीप पॉइंट. विकीचा पहिला चेंडू थोडासा स्लो रोल पद्धतीचा चेंडू होता, तितकासा काही समजत नाही आहे, पण निर्धाव स्वरूपाचा चेंडू. थोडंसं आगळं वेगळं असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आपल्या गोलंदाजीवर खूप सारा विश्वास विकीला. एक डीप पॉइंट आणि एक डीप मिड विकेट या दोन 30 यार्ड बाहेरील क्षेत्ररक्षणासोबत गोलंदाजी करताना विकी पुजारी आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन परत एकदा. यावेळी मात्र बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू उभा राहतोय आणि चेंडू खाली स्वतः यष्टी रक्षक येतोय. झेलबाद होऊन यावेळी मात्र सुशील संगपाळ मैदानाबाहेर येतोय. संघ मात्र अडचणीत आहे आणि या अडचणीतून नक्कीच कर्णधार धनंजयला आपली कामगिरी उंचावावी लागेल. संघर्ष करताना दिसतोय सांगलीचा संघ या सामन्यामध्ये. विकी पुजारी आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी मात्र धनंजयसाठी परत एकदा स्लो पद्धतीचा चेंडू होता. सरळ लॉंग ऑन चेंडू करून तडकावून लावलेला आहे. पाहूया कितपत धावा मिळत आहेत. सरळ सीमारेषे बाहेर सनसनीत असा चौकार. परत एकदा विकी पुजारीचा हा स्वैर मारा. पंचांच्या हात मात्र जमिनीशी समांतर अतिरिक्त स्वरूपात दंडित करतायत गोलंदाजाला आणि या अतिरिक्त धावेसह संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते येते 1 बाद 5 धावा. थोडासा नियंत्रित मारा. यावेळी परत एकदा वारंवार स्लो रूम पद्धतीचे चेंडू वळण घेणारे टाकतोय, त्यामुळे तितकंसं काही समजत नाहीये धनंजयला. एखादा इनकट आणि एखादा आउटकट हे त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. गुडलेंथवरून पडून चेंडू थोडासा बाहेर जातो आणि त्यावेळी फलंदाज मात्र चकतो. पाहूया आता इनकट असेल का आउटकट असेल. स्टंपाना पार करतो विकी पुजारी. यावेळी परत एकदा थोडासा बॅटच्या समोर चेंडू होता. चेंडू मात्र आकाशात उभा आहे. क्षेत्ररक्षक चेंडू घालील स्वतः नितीन माटुंगे आणि झेलबाद होऊन यावेळी धनंजय डुबल बाहेर येतोय. सांगली संघाला बसणार हा दुसरा धक्का.
आणि आता मात्र धनाजीची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो महेश, एक उंचापुरा खेळाडू, आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू सांगली जिल्ह्यामध्ये. आता मात्र त्याला फलंदाजी करावी लागेल. संघ मात्र अडचणीत सापडलेला आहे. पहिल्या षटकामध्ये विकी पुजारीनं 2 मोहरे टिपलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र त्याचप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रभर सध्याला गाजत असलेला गोलंदाज विकी पुजारी. यावेळेला चेंडूचा टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा आत येणार चेंडू आणि तितकी सुरेख असं क्षेत्ररक्षण देते होय. मुकेश शिंदे उर्फ मुक्या याच्याकडून षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 6 धावा. प्रत्येकी 5-5 षटकांचा सामना असणार आहे आणि हे ग्राउंड जे आहे ते हाय स्कोरिंगसाठी प्रसिद्ध असलेलं ग्राउंड आहे. हे सांगली संघाला चांगलंच माहीत आहे. पाहूया आता गोलंदाजीसाठी कोण येते. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय मनोज संगपाळ. मनोज संगपाळ हा त्याच्या गोलंदाजीपेक्षा भेदक अशा फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला, परंतु यावेळी मात्र त्यानं आपले गोलंदाजीमध्ये आपले हात आजमावण्याचा इरादा घेतलेला आहे. पाहूया. परंतु 2 धक्के जे बसलेले आहेत धनंजय डुबल व सुशील संगपाळ, त्यातून सांगली संघाला सावरावं लागेल. यष्टीरक्षक मात्र यावेळी बदलतोय. यष्टीरक्षकाची जबाबदारी स्वीकारतोय तो नितीन माटुंगे. सुरेख असा चेंडू तितकासा काही फलंदाजाला समजलेला नाही, तरी देखील बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळताना दिसते. आणि आता मात्र ऑन स्ट्राईक असेल श्याम, ज्यानं मागील षटक मात्र नॉन स्ट्राईकवर एंडवर स्थायिक राहून काढलं. फलंदाज येत होते जात होते, श्याम मात्र तटस्थ होता. आता मात्र पूर्ण सामन्याची जबाबदारी मात्र श्यामवरती येऊन पडलेली आहे. मनोज स्टंपांना पार करतो. यावेळी मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, तितकाच सुंदर असा फटका खेळून काढलेला आहे. पाहूया दुसरी धाव होते का. दुसरी धाव होत नाही. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण देते नंदू उल्पेकडून. पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. नो बॉल आणि हा फ्री हिट असेल आणि फ्री हिटचा सामना करेल तो महेश. ओ स्टेपिंगचा नो बॉल होता. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांच्या निर्णयावर कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये. आपण खूप नामवंत खेळाडू आहात. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणे खूप महत्त्वाचं आहे. नो बॉल आणि त्याच स्वरूपात एक धाव मिळते आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल.
एक डीप कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट आणि लॉंग लेग असं दूर दूरवर फैलवलेलं क्षेत्ररक्षण. फ्रीडचा सामना करेल तो महेश. यावेळी सुरेख असा फटका खेळून काढलेला आहे. पाहूया झेल होतोय का. झेल काही झालेलं नाही आहे. खराब असं क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. महेशच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार आणि या चौकाराशी मनोज स्टंपाना पार होता. यावेळी परत एकदा अकूट टप्प्याचा चेंडू. तितकासा काही समजत नाहीये महेशला. एकेरी धावावर समाधान मानावं लागते. महेशला चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो मनोज. आणि यावेळी मात्र ऑन स्ट्राईक असेल श्यामनं देखील या सीझनमध्ये खूप साऱ्या मोठमोठ्या खेळ केलेले आहेत. खास करून या ग्राउंडवरती देखील त्यानं अर्धशतक ठोकलेलं आहे. अतिशय सुरेख असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला आहे. एकेरी धावावर समाधान मानावं लागते. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. महाराष्ट्र पोलीस इंद्रजित बावडेकर यांच्याकडून. परत एकदा मनोज संगपाळ. एक चांगल्या षटकाची समाप्ती चांगल्या चेंडूवर करतो का. अतिशय सुरेख असा चेंडू परत एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होतं का. परंतु एक छोटीशी चकमक झाली त्यामुळे दुसऱ्या धावेचा आशा संपुष्टात आल्या. परंतु ऑन स्ट्राईक असेल आता मात्र श्याम. नक्कीच मोठ्या फटक्याचा प्रयत्न असणार. मोठ्या फटक्यांची गरज यावेळी मोरया स्पोर्ट्स सांगलीला असणार आहे. मनोज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्टंपांना पार करतोय. सुरेख असा चेंडू आणि तितकाच चांगला फटका सरळ अंपायरच्या डोक्यावरून खेळून काढला. तितकंच सुरेख असं क्षेत्ररक्षण विकी पुजारी द्वारा. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय विकी पुजारी. संघाची धावसंख्या होते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. थोडीशी संत पद्धतीनं संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते. परंतु जोपर्यंत श्याम मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावसंख्या नक्कीच वधारेल असं वाटतंय. कारण की श्याममध्ये ती क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. कारखान्यांकडून आता वैयक्तिक पहिलं व संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय तो ओंकार. थोडासा अडचणीत सापडलेला मोरया स्पोर्ट्स सांगलीचा संघ नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. अजून देखील सुशील बुर्ले सारखा एक नामवंत अष्टपैलू खेळाडू मैदानात येणं बाकी आहे. 2 षटकानंतर 17 धावा. प्रत्येकी 5-5 षटकांचा सामना असणार आहे. आतापर्यंत कोल्हापूर संघाने 2 गोलंदाज वापरलेले एक मनोज व विकी पुजारी. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 3रं षटक घेऊन आलेला आहे तो विकी पुजारी. आणि ऑन स्ट्राईक असेल तो श्याम. सामना त्वरित चालू करून घ्यायचा दोन्ही पंचांनी. विकी पुजारी आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन राईट आमोद विकेट. आणि यावेळी मात्र टप्पा खाल्ल्यानंतर वळण घेणारा चेंडूवर फसतोय श्याम. परत एकदा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये झेल. विकी पुजारीला मिळणार आहे तिसरी विकेट.
सुशील बुर्ले एक नामवंत खेळाडू सांगली जिल्ह्यातील, नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार, परंतु विकी पुजारीने मात्र मोरया स्पोर्ट्सला पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. आतापर्यंत येणाऱ्या तिन्ही विकेट मात्र विकी पुजारीने घेतलेले आहेत. का माझं नाव पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत गोलंदाजामध्ये सामील होतं हे त्यानं पूर्णपणे दाखवून दिलेलं आहे. पाहूया विकी पुजारी आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्टंपांना पार करतोय. यावेळी रिव्हर्स प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ डीप कव्हर मध्ये जातोय फटका. दुसऱ्या धाव्याचा नक्कीच प्रयत्न असणार, परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण देते. ओंकार कडून केवळ एकेरी धावावर समाधान मानावं लागते. चांगला फटका कनेक्ट केला होता. यावेळी मात्र ऑन स्ट्राईक असेल तर महेश. विकी पुजारी अपनी ओर की अगली गेंद लेकर स्टंपों को पार करते हुए फिर से एक बार थोड़ी सी दूर रहती हुई गेंद और अंपायर ने इसे वाइड करार दिया. सहा चेंडू वेगवेगळ्या प्रकारचे टाकण्याची क्षमता असलेला गोलंदाज विकी पुजारी वेगवेगळ्या टप्प्यावर टाकतो. यावेळी परत एकदा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, परत एकदा पंचांनी आपले हात मात्र जमिनीशी समांतर केले, दंडित करतायत गोलंदाजाला. संघाची धावसंख्या होते या अतिरिक्त धावेसह 20 धावा. मोरया स्पोर्ट्स तिसरं षटक प्रगतीवर आहे. परत एकदा अतिशय सुरेख असा चेंडू होता आणि तितकाच चांगला फटका खेळून काढलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. सुरेख असं क्षेत्ररक्षण नितीन माटुंगे द्वारा. केवळ एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. मोरया स्पोर्ट्सचे खेळाडू एकेरी दुहेरी धावेवर विश्वास ठेवताना दिसत नाही आहेत. केवळ मोठ्या फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. यावेळी परत एकदा ऑन स्ट्राईक असेल तर सुशील संगपाळ. सुरेख असा चेंडू, टप्पा खाल्ल्यानंतर वळण घेणारा चेंडू, बॅटची बाहेर काढा घेऊन स्लिप मध्ये चेंडू होता. एक सोपा झेल विशाल कल्याणकर याच्या हातून सुटतोय आणि एक जीवनदान मिळते ते सुशील बुर्लेला. पूर्ण आतापर्यंत झालेलं पूर्ण सामन्यामध्ये वर्चस्व गाजवले आहे ते विकी पुजारीच्या गोलंदाजीनं. यावेळी मात्र थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळून काढलेल्या डीपी मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु अयशस्वी. सुरेख क्षेत्ररक्षण. यावेळी परत एकदा ऑन स्ट्राईक असेल सुशील बुर्ले. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल विकी पुजारी. यावेळी अतिशय सुरेख असा फटका खेळून काढलेला आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावर, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ सीमारेषे बाहेर खणखणीत असा षटकार.
पंचांनी सामना चालू करून घ्यायचा आहे. अजून देखील दिवसातील 3 सामने होणं बाकी आहेत आणि यावेळी मात्र वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक घेऊन ओमकार उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज. यावेळी सुरेख असा फटका, एक चांगलं बॉलिंग ऍक्शन आहे त्याच्या मार्फत. स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी प्रयत्न. एकेरी धावावर समाधान मला वाटते ते महेशला. परत एकदा मागील षटकातील शेवटच्या चेंडूवर एक खणखणीत असा षटकार खेचला होता तो सुशीलनं. पाहूया ओंकार टू सुशील. यावेळी फुलटॉस परीचा चेंडू सरळ तडकावून लावलेला आहे. डीप लॉंग लेगच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर 6 धावा. खेळलेल्या सलग 2 चेंडूवर 2 षटकार खेचले ते सुशीलनं. यावेळी परत एकदा फुलटॉस परीचा चेंडू होता. पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. झेल बाद होऊन सुशील बुर्ले मैदानाबाहेर येतोय. नगरसेवक राहुल जगताप यांचे वडील गणेश जगताप यांचं सामना समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सुशील बुर्लेची जागा घेण्यासाठी आलेला तो जाफर. यावेळी रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुरेख असं यष्टी रक्षण पाहावयास मिळते नंदू उल्पे यांच्याकडून. पंचांनी स्वैर मारा घोषित केला, परंतु चांगलं यष्टी रक्षण आपल्याला पाहावयास मिळालं. त्या यष्टी रक्षणासाठी नक्कीच कौतुक असेल. परत एकदा सुरेख असा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तितकासा काही समजत नाही फलंदाज जाफरला. निर्धाव चेंडू. यानंतरचा होणारा सामना विश्वजित युथ फाउंडेशन कवटेमंकाळ विरुद्ध फ्रेंड स्पोर्ट्स मिरज. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळी परत एकदा थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सरळ तडकावून लावलेला आहे. लॉंग लेगच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर चौकार.
यावेळी परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लो फुलटॉस घेऊन खेळून काढलेला आहे. डीप विकेट दिशेने दुसऱ्या धावेसाठी पलटतोय महेश. अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट्स पाहावयास मिळते. 2 धावा मिळत आहेत. या दुहेर धावेसह संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावेवर. सरासरी 10च्या सरासरीनं धावा जमवताना दिसत आहेत. माननीय गणेश जगताप यांचं हार्दिक स्वागत. कोल्हापूर संघ जो ज्यांच्या नावाने खेळतो आहे त्या संघाचे विश्वस्त नगरसेवक राहुल जगताप यांचे वडील गणेश जगताप यांचं सामना समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. देवेश वैयक्तिक पहिलं व संघाचं अखेरचं षटक घेऊन देवेश एक जबरदस्त असा एक डावखुरा गोलंदाज. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. कोल्हापूर संघ आपल्या टीम मध्ये 3 ते 4 कर्णधार असल्यामुळे सामन्याला वेळ विलंब होतोय. यावेळी परत एकदा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. तितकासा काही महेशला समजत नाहीये. वारंवार बीट होताना दिसतोय तो महेश. संघाची धावसंख्या झालेली ती 43. नक्कीच या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची गरज मात्र असणार आहे. यावेळी परत एकदा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची आतील कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने मनोजनं सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं. केवळ एकेरी धावावर समाधान मानावं लागते ते महेशला. आणि आता मात्र ऑन स्ट्राईक असेल तो जाफर. नक्कीच जाफरकडून मोठ्या फटक्याची अपेक्षा मोरिया स्पोर्ट्स सांगलीला. यावेळी मात्र थोडासा सोयीर मारा देवेश कडून आणि या अतिरिक्त धावेसह संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 वर. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ तडकावून लावलेला आहे. सीमारेषे बाहेर. सांघिक 50 धावा पूर्ण होत आहेत. सुरेख अशी फलंदाजी जाफरकडून पाहावयास मिळते. यावेळी परत एकदा दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. जाफर ऑन स्ट्राईक येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. परंतु यावेळी इंद्रजित बॉलवरती आणि सुरेख असा थ्रो. जाफर मात्र धावबाद होऊन मैदानाबाहेर येताना दिसतोय. चेंडू दोन चेंडू शिल्लक आहेत. मागील सामन्यामध्ये देखील फर्स्ट इनिंग मध्ये हाच टोटल होता.
त्यानंतर मात्र रवी देवके त्यानं 2 षटकार खेचले आणि सामन्यामध्ये परतवून लावलं. सामन्यामध्ये कवठेमहांकाळ संघाला जिवंत ठेवलं. परंतु त्याच प्रकारचा प्रयत्न आता महेश कडून होते का ते पाहावंच लागेल. निर्णायक चेंडू आपल्या इनिंग मधील घेऊन येतोय तो देवेश. एक डावखुरा गोलंदाज. अतिशय सुरेख असा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळून काढलेला डीप विकेटला आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण विकी पुजारी द्वारा 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न असणार आहे. तिसऱ्या धावेसाठी पलटतोय तो महेश. चांगली फेकी. महेश मात्र धावबाद होऊन मैदानाबाहेर येतोय. 2 धावा मिळत आहेत. या दुहेरी धावेसह संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 षटकानंतर. स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप आयोजित आमदार चषकामध्ये कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय राहुल अण्णा जगताप यांचे पिताश्री सन्माननीय गणेश अण्णा जगताप यांचं मैदानामध्ये आगमन होतं. तर गणेशजी आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर महेश भाऊ पाटील सन्माननीय शहर अध्यक्ष यांचं सुद्धा मैदानामध्ये आगमन झालंय. महेश भाऊ पाटील आपलं सुद्धा स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप आयोजित आमदार चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. दैदिप्यमान देखणी दिमागदार अशी क्रीडा स्पर्धा आपण बघत आहोत. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्रीमती सुमनताई आराराबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं हे ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, ज्यामध्ये आज स्पर्धेचा 4था दिवस आपण बघतोय. खरं तर आज साखळी पद्धतीच्या सामन्यांमधून SP11 इस्लामपूर हा संघ जो आहे तो या स्पर्धेच्या बाहेर जाताना आपल्याला दिसतोय. कारण SP11 इस्लामपूर संघ दोन्हीही मॅच या स्पर्धेमध्ये आज दिवसभरामध्ये पराभूत ठरलेला संघ आपण पाहिलाय. मोरिया स्पोर्ट्स सांगली, त्याचबरोबर नगरसेवक राहुल अण्णा स्पोर्ट्स कोल्हापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना मात्र आपण पाहतोय तो म्हणजे मोरिया 11 सांगलीचा संघ. फ्रेंड्स ग्रुप मिरज या संघाने मात्र एक मॅच जिंकली आहे सकाळच्या सत्रामध्ये. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी मात्र SP11 इस्लामपूर संघाला पराभूत केलं. SP11 इस्लामपूरचा संघ मात्र दुसरी मॅच खेळला तो मात्र स्थानिक संघ विश्वजित युथ फाउंडेशन कवठेमहांकाळ संघासोबत.
त्या मॅचमध्ये सुद्धा SP11 इस्लामपूर संघाला पराभव पत्करावा लागला. दरम्यान स्पर्धेतली आजच्या दिवसातील चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असलेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मोरिया स्पोर्ट्स सांगली, विरोधामध्ये मात्र आहे तो राहुल अण्णा स्पोर्ट्स कोल्हापूरचा संघ. प्रथम फलंदाजी केली मोरिया स्पोर्ट्स सांगली संघाने. 5 ओव्हरमधून 54 धावा बनवलेत. 55 धावांचं लक्ष समोर आहे. पंचावन्न धावा बनलेले आहेत. 56 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि आज टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक मोठं नाव या आमदार चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांचा मात्र इशारा येतोय तो मात्र सामना सुरू करण्यासाठी. सुशील संकपाळ बॉलिंग मार्कवरती स्वतः कर्णधार वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर संघाच्या माध्यमातून नितीन माटुंगे यावेळेला मात्र पहिला चेंडू फेस करतायत. सुशील संकपाळच्या पहिल्या चेंडूवरती मात्र फ्रंट फुटवर आले आणि स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जो मात्र असफल ठरतोय. जातोय सरळ चेंडू विकेट किपरकडे. चांगली पिचिंग यावेळेला पाहायला मिळते सुशीलकडून. फुटवर खूप चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही संपर्कात आलेला नाही आहे. आकुट टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र ऑफ साईडच्या दिशेने फटका केलाय. खूप चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर उपस्थित पॉईंटमध्ये. चांगली फिल्डिंग. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच हा चेंडू अडवला गेला. कोणती धाव नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू गोलंदाज सुशील संकपाळच्या गोलंदाजीमधला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना, 56 धावांचा पाठलाग. आणि सुप्रीमो चषकाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सर्वाधिक लांबचा षटकार मारला असेल जर कोणी कुठल्या फलंदाजाचं नाव जर घ्यायचं झालं तर ते नाव म्हणजे नितीन माटुंगे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा वर्ल्ड कप म्हटलं तरी वावगं ठरत नाहीये. सुप्रीमो चषक जो नुकताच आपल्या मुंबईच्या एअर इंडिया कॉलनीच्या मैदानावरती पूर्ण झाला आणि त्यामध्ये नितीन माटुंगे याच्या माध्यमातून सर्वात लांबचा षटकार ठोकला गेलाय. आज मात्र कोल्हापूरच्या संघाच्या माध्यमातून आज त्याला मैदानामध्ये पाहू शकता. स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप आयोजित आमदार चषकामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशील संकपाळ पंचांची थोडासा विचार विनिमय केला. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करतायत आपल्या गोलंदाजीसाठी. फिल्डिंग पोझिशन्स थोडेसे चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्व खेळाडू डाव्या बाजूला हलताना आपल्याला दिसत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे ज्यामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये एक खेळाडू जो आहे तो लॉंग ऑफमध्ये आणि एक खेळाडू जो आहे तो वाईडिश लॉंग ऑनवरती. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा यावेळेला बॅटची एज घेतोय. शॉर्ट थर्डमॅनमध्ये फिल्डर उपस्थित. नितीनच्या बॅटमधून आलेल्या फटक्यावरती पहिली धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक धावसंख्येचं आणि संघाच्या धावसंख्येचं खाते या ठिकाणी उघडलं गेलं या सिंगल रन सोबत. मनोज सकपाळ नवीन फलंदाज. नितीनच्या जोडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सुशीलचा पुढील चेंडू ज्या वेळेला मात्र फॉलो केलं चेंडूला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होता. अवे फ्रॉम द बॉडीचा मारा करण्याचा प्रयत्न. फलंदाज मनोज मात्र चेंडू मागे धावत होते. अगदी पाठलाग केला चेंडूचा. गाईडलाईनच्या बाहेरून चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय विकेट किपरकडे, ज्यामुळे पंचांनी मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. अतिरिक्त धाव येते सुशीलच्या गोलंदाजीतून. कारखाना एंडकडून गोलंदाजी करतोय. 12 ते 15 पाऊलांचं रनअप त्याच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्राईकवर मनोज. बॉलिंग मार्कवरती सुशील संकपाळ. यावेळेला मात्र स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनमध्ये फिल्डर उपस्थित आहे. थोडंसं त्या ठिकाणी फंबल झाले. थोडीशी दुखापत कुठेतरी झालेली दिसते.
56 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. खूप चांगला फटका खेळला यावेळेला मनोजने. वाईडिश लॉंग ऑनमध्ये मात्र फिल्डर ज्या ठिकाणी चेंडूला अडवतोय खूप चांगल्या पद्धतीनं, परंतु चेंडू अडवडत असताना या ठिकाणी कुठेतरी थोडासा फंबल झाला, ज्या ठिकाणी थोडीशी दुखापत सुद्धा त्याच्या पायाला झालेली आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर अमोलजींचा आवाज आपण ऐकला. खूप चांगलं समालोचन अमोलजींच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद अमोलजी. पुन्हा एकदा फिल्डर फिट होतोय, तयार आहे फिल्डिंगसाठी. एक धाव घेतली गेली फटक्यावरती. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर येतोय नितीन. बॉलिंग मार्कवरती सुशील. राऊंड विकेट. 4 चेंडू पूर्ण झालेत. 4 चेंडूंवरती धावा आलेत, त्यात 3. यावेळेला मात्र फ्रंट फुटवर येऊन लॉफ्ट केले चेंडूला वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा फिल्डर त्याच्याकडे उपस्थित असतो आणि मग त्याने मात्र हा थ्रो केल्यानंतर मात्र आणखीन एक सिंगल धाव संघाच्या धावफलकावरती अर्जित होताना दिसते. चांगला फटका. एक सिंगल रन संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये. धावफलक 4 धावांवरती. नगरसेवक राहुल अण्णा स्पोर्ट्स कोल्हापूर जिंकण्यासाठी 56 धावांचा पाठलाग करतोय. आणखीन एक आखूट टप्प्याचा बॉल. यावेळेला मात्र खूप चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि खूप चांगली फिल्डिंग. मित्रांनो, ही फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या फिल्डरसाठी झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी दुखापतीत होतो आणखीन एक खेळाडू, परंतु भरपूर या ठिकाणी एफर्ट्स लावावे लागले हा चेंडू अडवण्यासाठी. या अगोदर वाईडिश लॉंग ऑन मध्ये आणि त्यानंतर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर वरती फिल्डरला दुखापत झालेली पाहायला मिळते, परंतु खूप चांगली फिल्डिंग. फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्या, परंतु 2 धावा रोखल्या या फिल्डरने. 2 धावांची वाढ धावफलकावरती होते. धावफलक 6 धावांवरती जाऊन पोहोचते. पहिले षटक प्रगतीपथावर आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल. 3 सिंगल, 1 डबल, 1 व्हाईट बॉल अशा पद्धतीने मात्र एकूण 6 धावा नगरसेवक राहुल अण्णा स्पोर्ट्स कोल्हापूर संघाच्या खात्यामध्ये. विरोधामध्ये आहे मात्र मोरिया स्पोर्ट्स सांगली, ज्याने प्रथम फलंदाजी करत 5 ओव्हरमध्ये 55 धावा बनवल्या. 11 धावाच्या प्रतिषटकाच्या सरासरीने मात्र फलंदाजी केली पहिल्या इनिंगमध्ये. मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिलाय. आता मात्र उत्तर अर्धाला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकातून मात्र 6 धावा आलेत. 3 सिंगल, 1 व्हाईट बॉल, 1 डबल येते. फिल्डर रेडी होतोय पुन्हा एकदा फिल्डिंगसाठी, परंतु खूप एफर्ट लावले. खूप चांगलं फिल्डिंगचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी. प्रेक्षकांकडून त्याच्यासाठी टाळ्या सुद्धा वाजल्या. 2 धावा रोखलेत. 2 धावा गोलंदाजाने खर्च केले शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 षटकानंतर मात्र 6 धावा धावफलकावरती आहेत. बिनगडी बाद नितीन माटुंगे आणि मनोज सकपाळ ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान विश्वजित युथ फाउंडेशन कवटे महांकळ आणि फ्रेंड स्पोर्ट्स मिरज या दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतोय की आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. आपण उडवणार आहोत यानंतरच्या मॅचचा टॉस. बरेचसे पुरस्कर्ते ज्यांचे बॅनर्स आपण सीमारेषेवर लागलेले पाहतोय. शिव अर्थ मूव्हर्स अँड सप्लायर्स, त्याचबरोबर ॲटको रोडवेज, गोमटेस्ट टोबॅको सेंटर, MK जनरल स्टोअर, घोरपडे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल स्टोअर, AP मोबाईल शॉपीचं खूप चांगलं सहकार्य राहिलंय आणि पिनू चहा यांचं एक विशेष सहकार्य या स्पर्धेला आणि त्याचबरोबर विशेष सहकार्य साद मंडप अँड डेकोरेटरचं. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनगडी बाद 6 धावा धावफलकावर. एक सुशील, त्याची ओव्हर संपली. आता मात्र नवीन सुशील येतोय बॉलिंग मार्कवर. सुशील बुर्ले. नितीन माटुंगेच्या माध्यमातून ओव्हर द अंपायर सेड हा फटका खेळला गेलाय आणि मग लॉंग ऑफ मधला फिल्डर जो मात्र या चेंडूला गॅदर करतोय. एक सिंगल धाव घेतली गेली नितीन माटुंगे आणि मनोज सकपाळच्या जोडीकडून. आणखीन एका धावेची वाढ धावफलकावरती. संत गतीने मात्र हा खेळ सुरू आहे. थोडेसे संयमी दिसत आहेत दोन्ही फलंदाज, परंतु नितीन माटुंगे एक विस्फोटक फलंदाज आहे. मगाशी पण चर्चा केली की सुप्रीमो चषकातला सर्वाधिक लांब षटक जर कोणी मारला असेल तर त्या फलंदाजाचं नाव म्हणजे नितीन माटुंगे. वाडिश लॉंग ऑन मध्ये यावेळेला मनोजचा फटका. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगली कॉलिंग 2 फलंदाजांमध्ये. खूप चांगलं कोऑर्डिनेशन, खूप चांगलं कम्युनिकेशन, चांगला ताळमेळ. 2 धावा येतील या फटक्यासोबत.
राहुल अण्णा स्पोर्ट्स कोल्हापूर आणि मोर्या स्पोर्ट्स सांगली यांच्यामध्ये चालू असलेली शहरी खुल्या गटातील आजच्या दिवसातील चौथी मॅच लीग पद्धतीने साखळी पद्धतीने आज सामने खेळवले जात आहेत. एकूण 6 संघ या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत शहरी गटातून. यावेळेला स्टेप आउट झाले होते. बॅटची इनसाइड एज घेतोय, विकेट किपरकडे ट्रॅव्हल करतोय बॉल. सुशील बुर्ले बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 हाताळतोय. पहिल्या चेंडूवरतून 2 धावा आणि दुसरा चेंडू मात्र निर्धावरित्या पूर्ण केलाय. फलंदाजीसाठी मात्र नगरसेवक राहुल अण्णा स्पोर्ट्स कोल्हापूर संघाच्या वतीने नितीन माटुंगे आणि मनोज सकपाळची जोडी, ज्यासाठी आपण पाहिलं तर स्ट्राईकवर आहे तो मनोज सकपाळ आणि नॉन स्ट्राईकवर आहे नितीन माटुंगे. स्वर्गीय संतोष पाटील ग्रुपच्या वतीने मात्र आमदार चषक 2022 हे आयोजन. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर उपस्थित. यावेळेला मात्र फंबल झालेत आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. तर खूप खूप धन्यवाद. आणि दरम्यान या स्पर्धेला आज पुन्हा एकदा 4थ्या दिवसामध्ये सदिच्छा भेट लाभते. ती नगरपंचायतीचे सन्माननीय उपनगराध्यक्ष अय्याजी मुल्ला साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल अय्याजी मुल्ला साहेब. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू पूर्ण झालेत. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. पहिले षटक हाताळलं सुशील संगपाळने आणि दुसरं षटक हाताळतोय तो सुशील बुर्ले. 4 चेंडू 7 धावा धावफलकावरती आलेत. यावेळेला बॉटम हँडचा खूप चांगला वापर. फ्लिक केला जाते चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी चेंडूवर येतोय, चेंडूला अडवतोय, चेंडूची फेक करतोय. त्यावर मनोज आणि नितीनच्या जोडीकडून 2 धावा घेतल्या गेलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळते जोडीकडून. संघाची धावसंख्या या दुहेरी धावेसोबत मात्र जाऊन पोहोचते ती 15 धावांवरती. संत गतीने मात्र फलंदाजी सुरू आहे. एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, मेरिटवरती फटकेबाजी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे फलंदाजांचा. क्लासिकल फटके येत आहेत मनोज सकपाळच्या माध्यमातून. या वेळेला खूप चांगला मनगटाचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडच्या दिशेने हा फटका केला लॉफ्ट करत मात्र 2 धावा या ठिकाणी मिळवले चेंडूवरती. धावसंख्या 15. सुशील बुर्लेच्या ओव्हरमधला हा मात्र शेवटचा एक चेंडू आता मात्र शिल्लक राहिलाय. फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉलचा घेतलाय पुरेपूर समाचार. पाठवलाय चेंडू सीमारेषा पार. ठोकलाय खणखणीत षटकार. एकवीस धावा 2 ओव्हर नंतर. बॉलिंग मार्कवरती सुशील संगपाळ. उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 35 धावा अजून बनवायचे आहेत. स्ट्राईकवर येतो नितीन. बॉलिंग मार्कवर सुशील. आकुट टाप्याचा बॉल. या वेळेला मात्र खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. हवेमध्ये चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर अडवलाय चेंडू. 2 धावा घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पळून 2 धावा घेतलेत आणि संघाच्या धावफलकावरती धावसंख्या आहे ती 17. किती झाले? 23 धावा धावफलकावरती. या दुहेरी धावेसोबत एक्झिक्यूट तर खूप चांगला केला. प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं. आणखीन एक आकुट टप्प्याचा बॉल. ऑफस्टिकच्या बाहेरून ट्रॅव्हल करणारा बॉल होता. बॅटने कडा घेतलीये
आणि सरळ चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आपल्याला पाहायला मिळते नितीन माटुंगे सारख्या फलंदाजाला आता मात्र सुशीलने तंबूचा रस्ता दाखवलाय. ऑप्स्टिकच्या बाहेर आपटलेला बॉल ज्याला मात्र नितीनने छेडण्याचा प्रयत्न घेतला आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात ही पहिली विकेट, एक मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते सुशीलच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या 23 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू पूर्ण झाले, 2 धावा खर्च करत एक विकेट सुशील सकपाळच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू येताना पाहायला मिळतो. एक फेअर डिलिव्हरी पंचांच्या माध्यमातून. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट डिलिव्हरी. गोलंदाज सुशील संकपाळीची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला वेग आहे, चांगला टप्पा, चांगली लाईन लेंथ पकडून गोलंदाजी करतोय. नियंत्रित गोलंदाजी अराउंड द स्टंप्स येत असताना कारखाना एंडकडून वैयक्तिक दुसरं आणि संघसाडीचं तिसरे षटक हाताळतोय सुशील संकपाळ. स्ट्राईकवर नवीन फलंदाज महेंद्र. ज्या वेळेला मात्र समोरच्या दिशेने फटका केलाय. फ्लाइटेड षटकार येतोय महेंद्रच्या बॅटमधून. या फटक्याने मात्र मॅचला कलाटणी दिली. थोडा वेळ शांत खेळ सुरू होता कारण एक मोठी विकेट आली होती या ओव्हरमधून. 5 चेंडू पूर्ण, 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या 29. माफ करा, 4 चेंडू झालेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू पूर्ण झालेत, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धप्पलकवरती धावा मात्र 29. एक मोठा फटका आलाय सुशीलच्या गोलंदाजीवरती महेंद्रच्या बॅटमधून. यावेळेला लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर उपस्थित. एका हाताने मात्र हा चेंडू गॅदर केलाय. थ्रो खूप चांगल्या पद्धतीचा. एकच सिंगल रन मिळते या चेंडूवरती. 5वा चेंडू होता या तिसऱ्या ओव्हर मधला. एक सिंगल रन आल्यासोबत धावसंख्या मात्र 30 धावांवर जाऊन पोहोचेल. शेवटचा 1 चेंडू आता मात्र शिल्लक असेल तिसऱ्या ओव्हर मधला. धावसंख्या 30 धावा. काय घडेल या मॅच मध्ये? नगरसेवक राहुल लन्ना स्पोर्ट्स कोल्हापूर विरुद्ध मोरिया स्पोर्ट्स सांगली. आणखीन एक मोठा फटका. यावेळेला मात्र फ्लाइटेड षटकार. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक कडकडीत प्रहार. मनोज सकपाळच्या बॅटमधून आणखीन एक खणखणीत षटकार. आवश्यकता या मॅच मध्ये आता मात्र रोमांच येतोय. आणखीन एक चुरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. या षटकारानं मात्र मॅचला कलाटणी दिली आहे. एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवले.
उर्वरित 12 चेंडूंवरती 20 धावा करायच्या आहेत आणि 20 धावांचा हा पाठलाग आता करण्यासाठी मात्र स्ट्राईकवर महेंद्र, नॉन स्ट्राईक एंडवर मनोज, परंतु बॉलिंग मार्कवर कोण येणार, कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार ही चौथी ओव्हर, कारण ही ओव्हर जी आहे ती एक महत्वाची ओव्हर असणार आहे. 2 धावांची पॅनल्टी. बॉल चेक करायचा नाहीये फलंदाजांनी, एकदाच आपल्याला बॉल चेक करण्याची संधी मिळेल, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण बॉल चेक करू शकणार नाही. आणि पंचांनी मात्र या वेळेला 2 धावांची पेनल्टी दर्शवलेली आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, कोणीही पंचांची वादविवाद घालायचा नाहीये. दोन धावांची पेनल्टी लागेल, कारण अगोदरच आपण नियम सर्व संघांना सांगितलेला की मॅच चालू झाल्यानंतर एकदाच फलंदाज बॉल चेक करू शकतात, दुसऱ्यांदा चेंडूला बॉल हातही लावू शकत नाही. त्यामुळे मात्र या ठिकाणी 2 धावा वजा केल्या जातील धावफलकावरतून. धावसंख्या असेल ती 34 धावा, म्हणजे 12 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आता मात्र शिल्लक असेल ही मॅच जिंकण्यासाठी. बॉलर नेम प्लीज. मुन्ना बॉलिंग मार्कवरती येतो. मुन्ना 5व्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी आपण बघणार आहोत. 12 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकं पूर्ण झाली आहेत, 36 धावा धावफलकावरती होत्या, 2 धावा वजा केल्या गेल्या आहेत. 34 धावा आता मात्र धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असताना पहिला चेंडू मुन्नाचा महेंद्रच्या बॅटमधून येतोय, फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनवरती फिल्डर येतोय, तोपर्यंत 2 धावा धावून घेतले गेले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळतंय महेंद्र आणि मनोजच्या जोडीकडून. 2 धावा. धावसंख्या आता मात्र 36 धावांवर जाऊन पोहोचेल, परंतु एक चेंडू मात्र या काउंटडाऊन मधला कमी होतोय. 11 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल. खर तर आपण आमदार चषक 2022च्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील तारे सितारे या मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळालेत. यावेळेला मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये हॉरिझॉन्टल बॅटेड फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात, खूप चांगली कॅच. आणि यावेळेला मात्र महेंद्रची खेळी संपुष्टात. आणखीन एक विकेट येतोय गोलंदाज मुन्नाच्या गोलंदाजीवरती. दोन विकेट्स. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये जातोय. डे 1 पासून जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वाचे तारे सितारे या मैदानामध्ये खेळताना आपल्याला दिसले. एजाज कुरेशी, त्यानंतर मात्र गेल्या 2 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर काल विजय पावले, कृष्णा सातपुते सारख्या फलंदाजांना आपण पाहिलं. आज मात्र नितीन माटुंगेला आपण बघतोय. संदीप पवार, मच्छिंद्र पवार. यावेळेला स्लॉक स्वीप, बैठक फटका, फाईन लेग मध्ये फिल्डर उपस्थित, एक सिंगल धाव. यानंतरचा मॅचचा टॉस आपण पूर्ण करून घेत आहोत. तरी दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण लगेचच टॉससाठी यायचंय. फ्रेंड्स ग्रुप मिरज आणि विश्वजित युथ फाउंडेशन कवटे महांकाळ. तीन चेंडू पूर्ण झालेत. यावेळेला मात्र बॅकफुटवर येऊन खूप चांगला पंच पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर उपस्थित. एक सिंगल धाव घेतली. मनोज मात्र दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात दिसत आहेत. विशाल कल्याणकर मात्र कोणतीही दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दिसून येत नाहीयेत. एक सिंगल धाव आल्यानंतर संघाचं धावफलक मात्र पुढे सरकतंय. 38 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावांची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी.
आखू टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र बॅकफुटवर आले, शफल होऊन मात्र हा चेंडू शॉटम पुल केलाय. जो शॉटम पुल होतो यावेळेला सक्सेसफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल आणि वंडरफुल असा फटका. पूर्ण करतोय. सद्दामची आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस पूर्ण करून घेऊया. अय्याजभाई मुल्ला यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. चला, दोन्ही संघांचे कॅप्टन्स यायचंय. मोरिया स्पोर्ट्स सांगली आणि विश्वजित युथ फाउंडेशन कवटे महांकाळ दोन्ही संघांचे कॅप्टन्स प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येतील. अय्याजभाई आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस पूर्ण करून घ्यायचा आहे. दरम्यान निर्धाव चेंडू आला शेवटच्या चेंडूवरती. फ्रेंड्स ग्रुप मिरज आणि विश्वजित युथ फाउंडेशन कवटे महांकाळ दोन स्थानिक संघांमध्ये आता मात्र यानंतरचा सामना आपण बघणार आहोत. एक संघ मात्र मिरजचा संघ आणि दुसऱ्या विरोध संघात आपण जर पाहायला गेलात तर आपल्याच कवटे महांकाळ नगरीतील विश्वजित युथ फाउंडेशनचा संघ जो मात्र पुढील मॅचमध्ये खेळेल आणि त्याचा टॉस आपण पूर्ण करतोय. नगरपंचायतीचे सन्माननीय उपनगराध्यक्ष सन्माननीय अय्याजभाई मुल्ला यांच्या शुभ हस्ते 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता शिल्लक राहिली आहे. स्ट्राईकवर मात्र विशाल कल्याणकर. शेवटची ओव्हर मात्र कोणाकडे सोपवली जाते आणि या 12 धावा जर फलंदाजांनी बनवल्या तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. श्रीकांतजी चंदनशिवे यांच्या माध्यमातून फलंदाजांनी जर या 6 चेंडूंमध्ये 12 धावा पूर्ण केल्या तर त्यांना 201 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक. एक रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मनोज सकपाळ आणि विशाल कल्याणकर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. शेवटची ओव्हर मात्र कोणाकडे सोपवली जाणार अजूनही बॉलर निवडला गेलेला नाहीये आणि बॉलिंग मार्कवरती येतोय महेश जाधव. सात चेंडू 12 धावा, निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांची आवश्यकता. काय घडणार या मॅच मध्ये? स्ट्राईकवर आहे मनोज सकपाळ, नॉन स्ट्राईक एंडवर विशाल कल्याणकर, बॉलिंग मार्क वरती महेश जाधव. लास्ट 6 बॉल्स टू गो अँड मोर 12 रन्स टू विन. पहिला चेंडू महेशचा मनोज साठी. लोअर फुल टॉस, यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, जबरदस्त कॅच, कॉट अँड बोल्ड. मनोज सकपाळ यावेळेला मात्र होतोय झेलबाद. जसा विकेट पडेल जाऊया डीजे मास्टर. जबरदस्त कॅच आपण बघतोय महेश जाधवच्या माध्यमातून. फॉलो थ्रू मध्ये अशा पद्धतीच्या कॅचेस टिपणं तितकंसं सोपं नाहीये आणि या कॅच नंतर मात्र एक मोठी विकेट सुद्धा महेश जाधवच्या खात्यामध्ये आहे. मनोज सकपाळ बॅक टू द पवेलियन. ऐन मोक्याच्या क्षणाला ही विकेट येते आणि त्यानंतर मात्र एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. नगरसेवक राहुल अण्णा स्पोर्ट्स कोल्हापूर संघाच्या वतीने मुकेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. फलंदाज क्रमांक 5. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता आता मात्र जिंकण्यासाठी. काय घडेल या मॅच मध्ये? संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. कोण जिंकणार कोण हरणार? साखळी पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाते त्यामुळे मला वाटतं नगरसेवक राहुल अण्णा स्पोर्ट्स क्लब पहिलाच सामना खेळतोय आणि पहिल्याच सामन्यामध्ये मात्र त्यांना कुठेतरी आता ही मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूने मात्र मोरिया स्पोर्ट्स सांगली एक मॅच ऑलरेडी जिंकलेली आहेत, ही दुसरी मॅच खेळतायत आणि या मॅच मध्ये निर्णय कोणाच्या बाजूने लागणार हे पाहण्यासाठी मात्र 5 चेंडू पूर्ण करताना आपल्याला पाहावे लागतील ते महेश जाधव याला.
स्ट्राईकवर आहे डावखुरे हाताचा फलंदाज मुकेश. यावेळेला मात्र वाईडी शॉर्कर. फिल्डर थोडेसे अगोदरच फंबल झाले होते, परंतु स्वतःला बॅलन्स केलं, चेंडू अडवलाय. एक सिंगल धाव येते दुसऱ्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती मनोज सकपाळ सारख्या एका विस्फोटक फलंदाजाची विकेट पटकावल्यानंतर महेश जाधवचा कॉन्फिडन्स थोडासा वाढलाय. आत्मविश्वासाचा आलेख जो आहे थोडासा उंचावलेला पाहायला मिळाला. दुसरा चेंडू खूप सुंदररित्या हाताळला. अगदी ऑफस्टिक आणि व्हाईट बॉलची जी गाईडलाईन आहे ती पकडून मात्र दोघांच्या मध्ये मात्र पिचिंग करणारा बॉल, ज्याला मात्र मुकेशनं छेडलं. पॉइंटमध्ये फटका खेळला, एक सिंगल धाव घेतली. स्ट्राईक रोटेट होते. विशाल कल्याणकर येतोय स्ट्राईक वरती. काय घडेल या मॅच मध्ये, सगळ्यांचंच लक्ष मात्र या मॅच कडे लागून आहे. कोण जिंकणार या मॅच मध्ये हे प्रेक्षकांना पाहायचंय, जाणून घ्यायचंय. हुरहुर लागून लागली आहे प्रेक्षकांना. यावेळेला विकी पुजारी स्ट्राईक वरती असताना बॉल खेळलाय, फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात, पकडला जातोय जेल आणि समाप्त होतोय विकी पुजारीचा खेळ. विकेटचा पतन. आणखीन एक विकेट गोलंदाज महेश जाधवच्या खात्यामध्ये. जबरदस्त बॉलिंग. 4 विकेट एका ओव्हर मध्ये, 1 धाव खर्च केली. एका चेंडूवरती 10 धावांची आवश्यकता आहे. परंतु या शेवटच्या बॉलवरती फलंदाजाने जर षटकार ठोकला तर श्रीकांत चंदन शिवे यांच्याकडून फलंदाजासाठी 200 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक. इंद्रजीत येतोय नवीन फलंदाज. मॅच मध्ये मात्र आता कुठेतरी असं दिसून येतंय की औपचारिकता शिल्लक राहिली, कारण एका चेंडूवरती 10 धावांची आवश्यकता आहे. परंतु फक्त आणि फक्त नशिबाची साथच या मॅचला कोल्हापूर संघाकडे घेऊन जाऊ शकते. स्ट्राईक वर येतोय इंद्रजीत. एक चेंडू 10 धावा. बॉलिंग मार्कवर महेश जाधव शेवटचा बॉल घेण्यासाठी. आणि या बॉलवरती मात्र मिस टाइम फटका. आणि घेतली जाते 1 धाव. आणि येते या बॉलवरती विकेट.